नमस्कार. शासन जरा यूट्यूब चॅनलवर त्यांचं खूप खूप स्वागत आहे. तर आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज म्हणजे सरकारी कर्मचारी 18 महिने महागाई भत्ता थकबाकीबाबत आताची मोठी बातमी. त्या संदर्भात व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट सविस्तरपणे पाहूया. कोविड-19 महामारीच्या काळात केंद्र सरकारने आपल्या कर्मचाऱ्यांचा आणि निवृत्त वेतनधारकाचा महागाई भत्ता आणि महागाई सवलत तब्बल 18 महिन्यांसाठी थांबवला होता. त्यामुळे या काळातील थकबाकी रक्कम अजूनही कर्मचाऱ्यांच्या मनात ताजी आहे. नुकत्याच दिल्लीत पार पडलेल्या राष्ट्रीय परिषदेच्या 63व्या स्थायी समितीच्या बैठकीत याच मुद्द्यावर पुन्हा चर्चा झाली. या बैठकीत केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांशी संबंधित अनेक महत्त्वाचे मुद्दे उपस्थित करण्यात आले. त्यातील एक प्रमुख मुद्दा होता मार्च 2020 ते जून 21 या कालावधीत रोखलेल्या 18 महिन्याचा महागाई भत्ता आणि महागाई सवलत एरियस. कर्मचारी संघटनांनी सरकारकडे पुन्हा एकदा ही मागणी लावून धरली आहे की कोविड-19 महामारीच्या काळात रोखण्यात आलेल्या 18 महिन्याची डी आणि डीआर रक्कम त्यांना परत मिळाली पाहिजे. याचा युक्तिवाद असा आहे की लॉकडाऊन आणि आर्थिक अडचणीच्या काळातही कर्मचाऱ्यांनी प्रामाणिकपणे सेवा बजावली, त्यामुळे त्यांना हक्काची रक्कम मिळणे आवश्यक आहे. वित्त मंत्रालयाने आपल्या जुन्या भूमिकेची पुनरावृत्ती स्पष्ट करत सांगितले की कोविड काळात आर्थिक परिस्थिती फारच बिघडली होती. 2020 ते 21 या आर्थिक वर्षानंतरही सरकारकडून चालवण्यात जाणाऱ्या विविध जनहित योजना आणि त्यांचा खर्च अजूनही चालू आहे. त्यामुळे सध्या तरी सरकारकडून महागाई भत्ता आणि महागाई सवलत एरिजच्या रकमेचे पेमेंट शक्य नाही. या बैठकीत 8व्या केंद्रीय वेतन आयोगावरही चर्चा झाली. कर्मचारी प्रतिनिधींनी सरकारला लवकरात लवकर या आयोगाचे अध्यक्ष व सदस्य नेमण्याची विनंती केली. आयोगाच्या अटी व शर्ती सुद्धा लवकरच जाहीर कराव्यात अशी मागणी करण्यात आली. अपेक्षा आहे की जानेवारी 2026 पासून नवीन वेतन आयोग लागू केला जाईल. त्यामध्ये उशीर झाल्यास कर्मचाऱ्यांना एरिजसह रक्कम दिली जाईल. या बैठकीत आणखी एक महत्त्वाचा मुद्दा मांडण्यात आला. केंद्र सरकार कर्मचारी गट विमा योजना. व्यय विभागाने या योजनेसाठी नवा प्रस्ताव तयार केला असून तो लवकरच कर्मचारी संघटनेसोबत शेअर केला जाणार आहे. महागाई भत्ता आणि महागाई सवलत एरिजच्या मुद्द्यावर अजूनही केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी आहे. त्यांना सरकारला मानवी दृष्टिकोनातून निर्णय घेण्याचे आवाहन केले आहे. त्याच्या म्हणण्यानुसार ही रक्कम कर्मचाऱ्यांनी त्यांच्या निष्ठेमुळे कमावलेली आहे आणि तो ती मिळवण्याचा अधिकार आहे. त्यामुळे सरकारने ती लवकरात लवकर अदा करावी. केंद्र सरकारकडून सध्या तरी 18 महिन्याच्या महागाई भत्ता आणि महागाई सवलत एरिजच्या पेमेंटबाबत सकारात्मक संकेत मिळालेले नाही. मात्र कर्मचारी संघटना आपली मागणी जोरात मांडत आहे आणि यापुढेही यावर चर्चा राहणार आहे हे निश्चित आहे. तर अशा प्रकारे सरकारी कर्मचारी 18 महिने महागाई भत्ता संदर्भात अतिशय महत्त्वाचे अपडेट या एपिसोडच्या माध्यमातून आपण पाहिली आहे. जर हा एपिसोड आपणास आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि असेच नवीन नवीन अपडेट मिळवण्यासाठी शासन जरा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.